नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. तुमचा जोडीदार आज तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. जर तुमच्या प्रेमीला तुमच्याशी बोलायचे नाही तर त्यांना जबरदस्ती करू नका. त्यांना वेळ द्या, स्थिती लवकरच सुधारेल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी समवेत भरपूर वेळ घालवता येईल. उपाय: आपल्या सख्ख्या भावासाठी मनामध्ये वाईट ठेवू नका आणि अपशब्द बोलण्यापासून सावध राहणे आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल. वृषभ राशी, प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. वेळ फुकट आहे, परंतु खूप महत्त्वाचाही आहे, म्हणून आपल्या अपूर्ण कार्याला पूर्ण करून तुमचे येणारे दिवस निश्चित होऊ शकतात. आरोग्य एकदम चोख असेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे तुम्हाला घरात अवघडल्यासारखे वाटेल. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. उपाय: पारिवारिक आनंदाच्या प्राप्तीसाठी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करा. मिथुन राशी, तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. उत्तम भविष्याची योजना बनवणे कधीच वाईट नसते. आजच्या दिवशी तुम्ही उज्ज्वल भविष्याची योजना बनवू शकता. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. उपाय: चांगल्या आर्थिक फायद्यासाठी दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावा. कर्क राशी, रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सगळ्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने राहाल. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमीला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील, पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील.
प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते. उपाय: परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल, त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्या तर घरामध्ये सुख शांती टिकून राहील. सिंह राशी. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. कुठलेही काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुसरे काम करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. जवळच्या नातेवाईकांकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी कपाळावर पांढरे चंदन लावा. कन्या राशी. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसासाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकता. आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला. उपाय: भैरव मंदिरात दूध चढवल्याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. तुळ राशी. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे, म्हणून आत्ताच नियंत्रण करा, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी जमवून घेणे तुम्हाला सहज शक्य होईल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबत कोणीच नसेल. तुमचा जोडीदार आज तुमच्या सोबत अधिक काळ घालवेल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा, त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा लाभ होईल. उपाय: बेडरूमच्या दक्षिण भिंतीवर 0 वॅटचा लाल बल्ब लावा, याने पारिवारिक सुख वाढेल. वृश्चिक राशी. उजळ बाजूकडे पहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील.
बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करता तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आपल्या भविष्याची योजना बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिवस आहे. कारण तुमच्याजवळ आरामाचे काही क्षण असतील, परंतु आपल्या योजनांना व्यावहारिक ठेवा आणि हवेत काहीही योजना बनवू नका. तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उपाय: धार्मिक ठिकाणी शुद्ध तूप दान करा. यामुळे कौटुंबिक आयुष्य चांगले राहील. धनु राशी, तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला लोकांपासून दूर राहून आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. आज तुम्ही रागात कुटुंबातील कोणी सदस्याला चांगले वाईट बोलू शकता. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल. तुमचे क्षितिज व्यापक बनेल. तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. उपाय: सुट्टीच्या दिवशी चांगले पक्वान्न बनवून त्याचा आनंद तांब्याच्या चमच्याने घेतल्यास तुम्हाला शाही साक्षात्कार होईल. मकर राशी, प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही. यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. आज तुम्ही एकमेकांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल. ज्या मित्रासोबत बऱ्याच वर्षापासून भेट झालेली नाही, त्यांना भेटण्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या मित्रांना आधीच सांगून द्या की तुम्ही येत आहे, अथवा वेळ व्यर्थ खराब होऊ शकतो. आरामात राहण्याचा आनंद आज तुम्ही लुटू शकाल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकाल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. स्वतःला घरगुती कामात गुंतवून घ्या. त्याच वेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचा वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिजविणाऱ्या गोष्टीवर थोडा वेळ खर्च करा. तुमचे मन आणि हृदय आनंदी ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि लहान मुलांची मदत करा. कुंभ राशी, दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.
वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. सकारात्मक विचार आयुष्यात उत्तम जादू करू शकतो. काही प्रेरणादायी पुस्तके वाचणे किंवा फिल्म पाहणे आजच्या दिवशी उत्तम राहील. तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. आपला प्रियकर बरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात आणि वागणुकीत बदल करू नका. उपाय: एकाग्रता वाढवण्यासाठी योग आणि ध्यान करा. मीन राशी: भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमचा वेळ खराब होतो, तर त्यांची साथ संगत तुम्ही सोडली पाहिजे. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. आपल्या सर्जनशीलतेला पुढे नेण्यास चांगला दिवस आहे. काही असे विचार येऊ शकतात जे खरंच जबरदस्त आणि सर्जनात्मक असतील. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या आणि वाईट बाबी तपासून पहा. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. उपाय: घरामध्ये बांबूचे चीक खिडकी आणि दरवाजावर लावणे आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.